मी राजेश शाह, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र गेले 25 वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष आहे आणि तसंच पुणा मर्चंट चेंबरचा माजी अध्यक्ष. 25 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने एक सर्क्युलर काढून सन 2022 पासून व्यापाऱ्यांवर आणि इतर व्यवसाय करणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांना युजर चार्जेस 1% भरावा असं एक सर्क्युलर निवेदन काढलेलं आहे. गेल्या 3-4 दिवसापासून व्यापाऱ्यांनी तीव्र याच्यावर आंदोलन केलेलं आहे. व्यापाऱ्यांमध्ये खूप तीव्र रोष आहे की या पद्धतीने सर्क्युलर मार्केट कमिटी काढू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युजर चार्जेसमुळे जे काय कृषी उत्पन्न बाजार समिती गेले 40-45 वर्षापासून आम्ही या बाजारात व्यापार करत आहोत ती दिवसेंदिवस संपत चाललेली आहे. बाहेरचे व्यवसाय वाढत चाललेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये अजून जर कुठला असा चार्ज आला तर अजून या बाजार संपतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे युजर चार्जेस कशासाठी हवा आहे. एवढं मोठं सेसचं उत्पन्न असताना कृषी उत्पन्न बाजार समितीने का काढलं हे समजत नाही. व्यापाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. कालच व्यापारी परिषद खूप सुंदर झालेली आहे. 5 जूनपासून संपूर्ण व्यापारी आवक ही आम्ही इथं थांबवायचा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी कुठलीही आवक थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या आवका चालू राहतील. व्यापारी आवका बंद करू. व्यापार आमचे दिवसेंदिवस असेही कमी होत चाललेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने जे ठरवलेलं आहे त्यात आमचा विरोध आहे आणि या आवका बंद झाल्यामुळे अजून इथले व्यापार संपतील. कृषी उत्पन्न बाजार समितीने उलट इथले व्यापार कसे वाढतील ह्याची काळजी घेऊन जो आता बाहेर व्यापार होत चाललेला आहे तो कसा थांबेल ह्याच्यावर लक्ष न घेता इथला व्यापाऱ्यांना जो त्रास दिला जातो त्याची अजून भर केलेली आहे. माझं स्पष्ट मत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्क्युलर परत घ्यावं, अन्यथा 5 जूनपासून सर्व आवका बंद होतील. मंत्री महोदयांनी भेटण्याची वेळ पुणा मर्चंट चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यामध्ये काही योग्य निर्णय लागला तर चांगली गोष्ट आहे, अथवा हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी छेडतील आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो व्यापारी याच्यात सामील होणार आहे. या बंदमध्ये फक्त व्यापाऱ्यांचा विरोध आहे असं नाहीये. हमाल कामगार, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, माथाडी कामगार या सगळ्यांचा विरोध आहे आणि अशा पद्धतीने काही चुकीचे कायदे येतात